माझा या गोष्टीवर एकही काडीभर विश्वास नव्हता नाही. आतापर्यंत मी कधी विश्वास ठेवलाही नाही, बर खरं सांगायचं तर. हा पण मी इथे माझ्यासाठी स्वतःसाठी आलोही नव्हतो. नव्हता हा, बर मी खरोखर सांगायचं म्हटलं तर माझा बारका भाऊ आहे बर आणि आमच्या गावातले पाथर्डी तालुका आहे, अहिल्यानगर जिल्हा पाटोडी हा आहे पाथर्डी. पातळ पण आम्ही राहतो पुण्यामध्ये. बर तर आमच्या गावातली ते येऊन गेले होते. हा त्यांना त्याचा फरकही झालाय. बर 1 वर्ष झालाय त्यांना त्याचा, म्हणजे म्हणून मी ह्या गोष्टीवर विश्वास न ठेवता बर का त्यांना त्या गोष्टीचा फरक झालाय. त्याची ड्रिंक वगैरे मच्छी, तो माणूस म्हणजे सकाळी त्याला दारू नाही पिला तर हात कापायचे. बर 1 वर्षापासून त्याची दारू बंद झाली, 1 वर्ष झालं. त्यामुळे मी माझ्या बारक्या भावासाठी मी इथपर्यंत आलो. असे ठिकाणं भरपूर फिरलोय मी. नरसोबाच्या वाडीला गेलोय, म्हणजे असे बरेच ठिकाण आहेत, बर तिथे जाऊन आलोय मी. कर्नाटकमध्ये जाऊन आलोय. पण कधी मला म्हणजे असं माझ्या स्वतः वैयक्तिक शरीराला कधी जाणवलं नाही. आज जाणवलं का आज मला त्याच्यासाठी मी म्हटलं मग हे कसं, म्हणजे हे म्हणजे हा काहीतरी हा वेगळा प्रकार आहे आणि काहीतरी संचार आहे. हा पण माझी एवढीच इच्छा आहे का मी सांगून माझ्या वडिलांचा पाय अर्धा गेलाय, बर ते पण बाहेर बसलेले आहेत. बर मग आमच्या पूर्ण फॅमिली आलो, आम्ही 2 गाड्या घेऊन आलोय. बर पण अक्कलकोटला गेलो, मी गाणगापूरलाही गेलो, मी सगळे दिवस आहे. मग तिथे मला कधी असं घडलं नाही. मला हाच प्रश्न विचारायचा की हे आज मला इथे का घडलं, म्हणजे माझ्या अंगात काय असं काही म्हणजे. एक तुम्ही म्हणजे खरंच मोराळा काय असं आहे का हा, तुम्हाला- हे मला हेच विचारायचं. तुम्ही तिथनं बोलून आलता का असं कुठं असतंय का मोराळात काय घडणार आहे मी प्रामाणिकपणे सांगतो, मी फक्त निघल्यापासून म्हणजे भूत प्रेत त्याच्यावर मला, कारण मी स्वतः एक ड्रायव्हिंग पण करतो. मी रात्री कुठेही गाडी चालवतो, कुठेही फिरतो. बरोबर. मला त्याच्याबद्दल कधीच असं जाणवलं नाही का कुठे भूत प्रेत आहे किंवा कधी. मी स्वतः ह्या बिझनेसमध्ये 15 ते 22 वर्ष झालीत मला. बर पण मला हाच प्रश्न विचारायचा आहे की आमच्या गावातल्या व्यक्तीला तो म्हणजे सकाळी दारू नाही पिला त्याचे हात कापायचे. त्याचा प्रपंच म्हणजे त्याला गावामध्ये बेवडा म्हणायचे आमच्या. तो माणूस पण आमच्या सोबत आलेला इथे. बर 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 त्याच्या घरामध्ये पूर्ण माळकरी माणसं झालीत. मग माझ्या आई आणि वडिलांनी रिक्वेस्ट केली की त्या माणसाला गावावरनं पुण्याला घेऊन आले. पुण्यावरनं आम्ही इथे आलो. बर मी तासगावमध्ये थांबलो. सकाळी 4 वाजता आल्यावर माझा मित्र इथले आपलं विटा म्हणून आहे, त्याला इथे येण्याआधी त्याला 3 वेळेस मी विचारलं. तो म्हणतो जातो तर जा, पण जास्त खोल जाऊ नको. हा म्हणजे काय असेल मला माहित नाही. मी तासगावमध्ये आल्यावर आमच्या गावातले त्यांना म्हटलं की आपण जाऊन तिथं करणार काय, आपल्याला कोणाला भेटायचंय. ते म्हणलं कोणालाच भेटायचं नाही आपल्याला. मग म्हटलं मग आपण जायचं कशाला. पण इथं आल्यावर कळलं का इथं कोणाला भेटायची गरज पडत नाही. देवालाच भेटायचं. तुमच्या आभारी आहेत आम्ही. नाही आता अजून एक गोष्ट आहे की आता तुमच्यात संचार व्हायसारखी शक्ती आहे, तुम्हाला जाणवलं का? मला म्हणजे मी सांगतो, मला भविष्यात कधीच असं जाणवलं नव्हतं. नाही आता मी आजपर्यंत म्हणजे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला आठवड्यातनं 3 वेळेस मच्छी मटण लागतं. आता इथनं पुढे काय नाही मी सांगतो, पण मला कधी भविष्यात हा प्रकार कधी जाणवला नाही. बरोबर त्यामुळे इथनं पुढे मी स्वतः तुम्हाला सांगतो की मी जे करणार नाहीये. एक माणूस सुद्धा तरी आणि ड्रायव्हर आणि दुनिया फेल झाली. ठीक आहे आभार आहे जरा